नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टीमुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटमार्फत जो काही पीक विमा दिलेला जातो तो पीक विमा सध्या ह्या प्रतीक्षेच्या दारामध्ये उभा आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा लाभ अद्यापही मिळालेला नाहीये। पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना काय वाटतंय, काही प्रमाणात बदल करण्यात आलेत, तर कुणी म्हणतंय की पीक विमा हा बंद होणार आहे, तर कुणी म्हणतंय की एकंदरीत सर्वच पीक विमा तुम्हाला एकदाच खात्यावरती जमा होणार आहे। तर ह्या सर्वच गोष्टी संदर्भात नेमकी महत्त्वाची अपडेट काय आहे, पीक विमा खरंच बंद होणार आहे का, तुमच्या खात्यावर जमा होणार आहे की नाही, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही, हे असे एकंदरीत बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेले आहेत। तर ह्या सर्वच प्रश्नांचा आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व तुमचं पीक विमा अप्रूव्हल झालेला आहे की नाही, गावानुसार तो खात्यात कधी जमा होईल, ह्या सर्वच गोष्टींची माहिती व्हिडिओच्या मार्फत आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या गावाबद्दल, जिल्ह्याबद्दल किंवा महसूल मंडळाबद्दल जी काही माहिती पाहिजे असल्यास आम्हाला कमेंटमध्ये देखील कळवू शकता, कारण जशी जशी माहिती तुम्हाला हवी आहे तशी तशी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो। तर आपण वेळ वाया न घालवता या सर्व गोष्टींची अपडेट एका सिक्वेन्सनुसार जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण पीक विमा, कृषी संबंधित नवीन नवीन जीवार व नवीन नवीन ज्या योजना येतात, म्हणजेच फार्मर स्कीम असेल, महाडीबीटी योजना असेल किंवा PM किसान असेल, या सर्वच गोष्टींची एकंदरीत संपूर्ण लवकरात लवकर अपडेट आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही लाईक व शेअर करून टाका। तर भेटूया आपण। त्याचप्रमाणे माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजेच व्हिडिओची सर्वात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, ह्यामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो, म्हणजेच तुम्हाला हा प्रश्न पडलेला आहे की आमचा पीक विमा, आमच्या गावचा हा अप्रूव्हल झालेला आहे की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देतोय, त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तुमचं कळून जाईल की बाबा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही। त्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही आधार केंद्र आहे जवळपासचं त्याच्यावरती जायचं आहे। जर तिथं जायचं नसेल तर आमचं स्वतःचं देखील आधार केंद्र आहे, तुम्ही मेसेजच्या मार्फत आम्हाला संपर्क साधू शकता, इंस्टाग्रामवरती जाऊन DM करू शकता। त्यामध्ये तुम्हाला जाऊन पाहायचे तुमच्या पीक विमाचे डिटेल्स भरून तुम्हाला हे बघायचं की पीक विमा अप्रूव्ड आहे की अवेटेड आहे। अवेटेड जर असेल तर तुम्हाला निधी जमा होण्याला काही वेळ लागू शकतो, म्हणजे तुमचा पीक विमा अद्याप कॅल्क्युलेट होतोय। म्हणजेच काही शेतकऱ्यांना कमी मिळतो, कुणाला जास्त मिळतो। शेतकरी असे म्हणतात आमच्या शेजाऱ्याला एवढे मिळाली, आम्हाला एवढे मिळाली। त्यामध्ये हीच गोष्ट सध्या कॅल्क्युलेट होत आहे, अवेटेड आहे। म्हणजे जर ज्यांचं अवेटेड नाही आहे त्यांच्यासाठी देखील अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। व जर तुम्हाला हे जर पाहायचं असेल की तो घर बसल्या मोबाईलवरती किंवा थंब लावून वगैरे अशा बऱ्याचशा प्रक्रिया करून लॅपटॉपवरती कसं बघायचं ह्याच्या संदर्भात देखील मी पुढचा व्हिडिओ आणणार आहे। तर तो व्हिडिओ देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा, जर तुम्हाला बाकीच्या या भाराभानगडीत पडायचं नसेल तर ही झाली ह्याच्या संदर्भाची चेक करायची अपडेट। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता बाकी जिल्ह्यांच्या मी काही काल अपडेट सांगितल्या, त्यामध्ये याद्यांची गावांची नावे घेतली, ती म्हणजे प्रत्येक तालुक्या जिल्ह्यांनी मी 10-12 गावं घेतली। तर यामध्ये उर्वरित गावांचा काय उल्लेख आहे तर मी तो देखील आता उल्लेख करणार आहे। यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता 25% अग्रिमाचे जिल्हे आहेत, नांदेड आहे, परभणी आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर लातूर, धाराशिव हे। त्याचप्रमाणे वैयक्तिक क्लेम केलेले बाकी जिल्हे आहेत, पुणे जिल्ह्यातील सातारा असेल, सांगली, त्यानंतर जालना असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे देखील बरेचसे कमेंट्सच्या माध्यमातून आपल्याकडे प्रश्न येतात। तर बघा, 25% अग्रिम झालेल्या जिल्ह्यांपैकी मी काही जिल्ह्यांच्या तालुक्यांची नावे घेतली, त्यांना पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे। कुणाकुणाला झालेला नाही आहे त्यांनी मी सांगतोय ती प्रोसेस फॉलो करा। जर ती करायची नसेल तर उद्या देखील व्हिडिओ आणतोय, त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पाहिजे तशी प्रोसेस एका स्टेपने करून बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुमचा पीक विमा अप्रूव्हल झालेला आहे की नाही। व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो पीक विमा खात्यावर जमा होणार कधी। ज्यांचा अप्रूव्हल झालेला आहे त्यांचा येत्या 5 ते 10 दिवसात खात्यावर जमा होऊ शकतो, कारण ही गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे। त्यामध्ये कमी जास्त म्हणजे मागे पुढे होऊ शकतं, एवढं फास्ट आपलं काम नाही आहे गव्हर्नमेंटचं, कार्यालयीन वेळेतच हे काम होतात, त्यानंतर होत नाहीत। तर ही आहे। व बाकी जिल्ह्यांच्या गावांसंदर्भातची अपडेट म्हणजे तुमचा देखील पीक विमा ह्या अप्रूव्ह झालेल्या शेतकऱ्यानंतर तुमचा देखील कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला कळून जाईल किती मिळणार आहे किती नाही, व तो देखील खात्यावर जमा होऊन जाईल। या संदर्भात काळजी करू नका, तुम्हाला तुमची जी काही रक्कम आहे जाहीर झालेली ती मिळणार आहे। त्यानंतर बघा, आणखी आपण एक महत्त्वाचा मुद्दा कव्हर करण्याचा प्रयत्न करू, तो म्हणजे आता PM किसानचे काही शेतकऱ्यांचे पैसे उरलेले आहेत, काही जणांचे झाले, भेटले देखील, काही जणांची भेटली नाही। ज्यांनी वेळेवर KYC केली होती, सर्व गोष्टी तंतोतंत फॉलो करून फॉर्म सबमिट केले होते, अशा शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळाला हो झाला। PM किसानचा ह्याच्या संदर्भात
PM किसान नंतर आता बाकी आता फळपीक विम्याची देखील आपण अपडेट घेऊया. आता फळपीक विम्यामध्ये पाहायला गेलं तर मुख्यतः जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या साईडच्या शेतकऱ्यांचा बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला मेसेज येतात. तर तुम्हाला काही जण म्हणतात की बाबा जालन्याला फळपीक विमा मिळाला, आम्हाला का मिळाला नाही, आम्ही देखील फॉर्म फिल केले होते. तर कुणाला मिळाला? ज्यांनी प्रॉपर तरीक्याने ज्यांची जेवढी बाग होती तेवढेच बागायचं ॲक्युरेट माप देऊन फॉर्म भरले होते व ज्यांनी बोगस प्रकारे फॉर्म भरले होते, म्हणजे जेवढी बाग आहे त्या बागेपेक्षा जास्त त्यांनी क्षेत्र दाखवलं व फॉर्म फिल केले व बोगस प्रकारे म्हणजे एजंटकडून म्हणा कशाकडून म्हणा हे फॉर्म आता अडचणीच्या ह्याच्यात येणार आहेत. म्हणजेच ह्यावर इन्व्हेस्टिगेशन गव्हर्नमेंटमार्फत सुरू करण्यात आलेलं आहे व ज्या शेतकऱ्यांनी इलिगली फॉर्म फिल केले होते, बोगस कागदपत्रे तयार करून म्हणा, एजंट थ्रू म्हणा, असे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत व ज्यांनी ह्या सर्व गोष्टीचा इलिगली वापर करून फॉर्म भरला अशा शेतकऱ्यांवर कार्यवाही देखील होणार आहे. जर असं काही करत असाल तर सावध व्हा आताच, कारण ह्यानंतर तुम्हाला कुठल्याच गोष्टींचा लाभ मिळणार नाही हे गव्हर्नमेंटने क्लिअर केलेलं आहे. व तुमच्या आज शेजारी पाजारी जर कोणी काही करत असतील तर त्यांनाही करू देऊ नका, त्यांना देखील मदतीचा हात पुढे करा, कारण नंतर जाऊन कुठल्याही गोष्टीचा त्याला लाभ मिळणार नाही. तर हे होते अपडेट. तर बाकी जिल्ह्यासंदर्भाची जी काही अपडेट तुम्हाला हवी असेल ती देखील आपण देण्याचा प्रयत्न करू व अशीच नवनवीन माहिती पाहण्याकरिता तुम्ही देखील चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उर्वरित जिल्ह्यांची काय अपडेट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व तुमचा स्टेटस काय आहे ॲप्लिकेशन स्टेटस पीक विम्याचं हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तो व्हिडिओ देखील अवश्य बघा. तर चला मग अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.